तुझं नाव नाही सांगणार. अरे असं वाटलं की ओरिजिनल गाणं लावलं इथे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. खरोखर बाळा तू एवढं सुंदर गायलायस ते गाणं. मला वाटते ह्या संपूर्ण वसाहतीमध्ये
असं वाटलं असेल की ते गाण्याचं ओरिजिनल गाणं या इथे प्ले केलेलं आहे. तुझी मेहनत चांगली असंच कर आणि एवढा चांगला सूर लावलास तू एकदम छानपैकी. कितीला आहेस तू? हां, याच्याबरोबर शाळेजवळ पण लक्ष ठेवायला पाहिजे हां अभ्यासाकडे. आणि हे कोण आहेत तुझ्या बाजूला? हां, आणि त्यांचं नेहमी ऐकायचं, ते तुला मार्गदर्शन चांगलं सांगणार. ह्याच्या पुढील आमचे राणेसाहेब अँकरिंग करतील. श्रेयान जरा इथे थांबायचं. याच्या आधी तू गायला होतास तर कुठे गाणं स्टेजवर कुठे गाणं गायला होतास याच्या आधी? स्कूलमध्ये कुठलं गाणं गायलं होतं? वंदे मातरमचं. वंदे मातरम. अतिशय म्हणजे याने गायला सुरुवात केली हे गाणं, ते असं वाटत होतं की रेकॉर्डिंग चालू आहे, म्हणजे गाणं खरोखर ऐकतोय आपण. एवढं सुंदर गाणं त्याने गायलं. मला वाटलं नव्हतं की एवढ्या लहान वयामध्ये याचा आवाज एवढा, आणि ते गाणं त्याला मॅच झालं. महत्त्वाचं म्हणजे सुंदर गाणं गायलं. तर पहिलं तुझं 100 रुपये आपल्याला दिलेले आहे, ते समर्थ घाडी यांच्याकडनं तुला 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आणि हे आहे ते माझ्याकडनं तुला 200 रुपयाचं पारितोषिक आले. तर जोरला जरा टाळ्या झाल्या तर बरोबर. धन्यवाद. त्या आपण बसून घ्यायचं इथे. यानंतर धनंजय राऊत आपले